जनभावनेचा आदर करून महादेवी हत्ती नांदिनीच्या मठात परत करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका सांगवडे गावकऱ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आला होता। 28 जुलै रोजी नांदी मठातील हत्ती महादेवी हत्ती गुजरातीमधील वनतारा मध्ये सोडण्यात आला होता। त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला। अनेक महिला पुरुषांच्या अश्रूंना बाण सुटला। 35 वर्ष नांदणीच्या मठात असल्यामुळे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला होता। हत्ती गेल्यामुळे जिल्ह्यात नागरिक संतप्त होऊन तीव्र भावना व्यक्त करीत आमचा हत्ती आम्हाला परत द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। नांदणीपासून जी पंचक्रोशीमध्ये तिचं त्या हत्तीचं जास्त मत होतं। सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये त्या हत्तीबद्दल जो आदर होता काय, आणि तो नेल्या कारणानं सर्व लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत काय। तर असा तो हत्ती आज लोक अश्रू ढाळा लागलेले आहेत ह्या भागामध्ये आणि त्यांच्या भावना तीव्र दुःख झालेलं आहे। तेव्हा शासनानं त्याचा सारासार विचार आम्ही न्यायालयाचा आदर मानून दिलेला आहे आणि आजही मानतो आहे आम्ही, परंतु शासनानं त्याचा सारासार विचार करून भावनेशी लोकांच्या न खेळता तो हत्ती परत कसा त्या नांदी मठात येईल एवढी सर्व नेते मंडळींना माझी नम्र विनंती आहे। संबंध आमच्यामध्ये असल्यामुळं काय त्या हत्तीवरती आमचं बरंचसं प्रेम, आमच्या गावचं आपुलकी या सगळ्या गोष्टी होत्या। महाराजांचं सुद्धा म्हणजे जनचन भट्टारक महाराजांचं सुद्धा आमच्या गावावरती तसं फार प्रेम होतं, कारण आम्ही जे जबाबदारी आमच्या गावावर टाकतील त्या वेळेच्या आमच्या पंचकमिटीने त्या पूर्णपणे सांभाळलेल्या आहेत। आणि आत्तासुद्धा पंचकल्याणमध्ये तिने जी काही सूचना केल्या त्या पद्धतीनं पहिल्यांदा म्हणजे आता जी जर 12 वर्षांची पूजा होत्या, पहिल्यांदा आमच्या सांगोड्यातल्या म्हणजे यांनी पंचकमिटीने पहिल्यांदा पूजा ह्या वर्षी केली। त्यानंतर आमच्या सगळ्या गावांच्या पूजा झाल्यात काय भरघोस असं ह्या पूजेमध्ये त्या हत्तीचं काम झालेलं आहे। त्यामुळं वेगळं सांगोडं आणि आमचं नांदीमठ एक नांदीमठाचं एक वैभव गेल्यातलं प्रकार झालेला आहे। कोणाच्या तर हट्टापायी आमच्या नांदीमठाचं वैभव त्यांनी हिरावून घेतलेलं आहे, ते आमचं आम्हाला परत मिळावं एवढे या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। गावामध्ये ज्या वेळेला पंचकल्याण पूजा झाली त्यावेळेला 2 हत्ती आमच्या गावामध्ये आले होते। ते पाच दिवस होते, पण आम्हाला ते गेल्यानंतर महिनाभर करमलं नाही। पण हा माधुरी हत्ती 30 वर्षाची परंपरा असताना 35 वर्षाची माधुरी सगळ्यांना लढा लावलेला असताना या सरकारनं सर्वांच्या भावना दुखवून माधुरीवर अन्याय केलेला आहे। जाताना माधुरी अक्षरशः रडत गेली, याचा आम्हाला फार दुःख होतं आहे। आणि या सर्व समाजाच्या भावना या सरकारनं या ठिकाणी अंबानीच्या हट्ट पुरवण्यासाठी पुरवलेल्या आहेत। या सरकारचा मी धिक्कार निषेध करतो आणि जर हत्ती नाही परत दिला तर इथून पुढचं आंदोलन मोठं होईल असे मी सरकारला सांगेन। माहुतबेडला तोही मुसलमान समाजाचा आहे, म्हणजे इथं समाजाचा काही भागच राहिलेला नाही। हा भाग फक्त आहे ते हत्तीच्या माणसाची जुळलेल्या नात्याशी आहे। मग हा एकच हत्ती त्यांना कशासाठी पाहिजे आहे हेच काय समजत नाही। आज चंदगडसारख्या ठिकाणी किती नुकसान करतायत हत्ती, त्याचा काय विचार केला जात नाही। आज गौरेडे असू द्यात, हत्ती असू दे, किती नुकसान शेतकऱ्यांना किती त्रास होतो आहे, त्या भागातील त्यांनी न्यावं आणि त्या जंगलामध्ये सोडून मस्त फार मोठे पैसेवान जागतिक लेवलचा पैसेवान असलेले व्यक्ती त्यांना काय प्रशिक्षक मिळत नाही काय त्या हत्तींना ज्ञान देण्यासाठी? त्याने या लोकांच्या भावनेशी का खेळ करावा हे काय समजत नाही। तर त्यांनी तो हत्ती परत देऊन लोकांचा त्याने आणि त्या हत्तीचा त्याने आशीर्वाद घ्यावा असं माझं मत आहे। आम्ही या सांगोडे गावामध्ये नांदणीचा हत्ती वनतारामध्ये अंबानींच्या इथं नेल्यामुळं आमचा तो हत्ती श्रद्धास्थान असल्यामुळं तो आम्हाला परत मिळावा म्हणून सांगोडे गावामार्फत नुसता जैन समाज नाही, सर्व इतर समाजही त्यात सामील होऊन हा मोर्चा आम्ही यशस्वीपणाने मूकमोर्चा काढलेला आहे। आणि शासनाचा आणि ह्यात सगळ्या नेते मंडळीने आमदार खासदारांनी लक्ष देऊन आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा ही सांगोडे गावची भावना आहे। घेतो आणि जर तुम्हाला हत्तीच पाहिजे न्यायचा असेल तर तो नांदीतनं न नेता आज चंदगडमध्ये जे नासधूस करून बरेच शेतकरी मरत आहेत, तर शेतकरी मरत असताना त्यातला एक हत्ती तुम्ही उचला आणि त्यातला हत्तीला तुम्ही शिक्षण द्या। सरकार मायबाप हत्तीला शिक्षण द्या आणि ते तुम्ही अंबानींना द्या किंवा कुठल्याही माणसाला द्या, पण ते करा। पण उगाच दुसऱ्या प्रेरणास्थानाने दुसऱ्या श्रद्धास्थानाशी खेळून तिथून हत्ती तुम्ही उचलून देणं ही फार मोठी शोकांतिक आणि हा
त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. तर हा अन्याय जर असाच होत राहिला, त्यांचा हत्ती जर त्यांना परत जर देता तर आला नसेल, मिळालं नसेल, तर आम्ही हवे बंद करणार, मोठे जन आंदोलन करणार आणि ह्यात आमची माघार नाही. या ठिकाणी गावच्या सांगोलीच्या वतीनं संपूर्ण आमच्या महिला भगिनी आणि संपूर्ण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आम्ही जन आंदोलन मोठं करणार आहोत. धन्यवाद. बच्चन पान महावीर जाधव. हत्तीला उचलत होते पण ते हत्ती उचललं नाही. ज्यावेळी भटारक महाराज आले त्यावेळी ते भटारक महाराज म्हणाले की तुझ्या जागेला अनेक हत्ती आणून बांधीन तुझ्यासारखंच. ते तेवढं म्हटल्यानंतर क्रेन पटकन 1 सेकंदाच्या आत उचलले. तेव्हापासून त्या मठाला हत्ती आणून बांधल्यानंतर ते हत्ती गेल्यानंतर मठाच्या शोभाचं गेल्यासारखं झाले. भटारक महाराज असूनसुद्धा त्यांनी एवढं इतकं रडलेत की आमचा हत्ती आम्हाला परत मिळायलाच पाहिजे असे त्यांनी आदेश होऊन बंटी साहेबसुद्धा त्यांनी तिथे येऊन दर्शन घेऊन त्यांना सगळं समजावून सांगून त्यांना हे केलेत. आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा हीच आमची विनंती. तुम्ही बळजबरीने घेऊन गेला, काय बेकायदेशीर मार्गाने गेला. त्यांच्यावर विचार करायला पाहिजे होता आणि समाजाच्या भावना केल्या. समाजाच्या नंतर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या भावना केल्या. तो हत्ती नेला त्या पद्धतीनं तो परत आणून त्या व्यक्तींकडे दिला पाहिजे असं आमच्या गावाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो. त्यांची आशीर्वादाची गरज आहे. तर हे भट्टारक महाराज आणि हे सगळ्या पीठाचे हे जाणार हे त्यामुळे पंचकल्याण फार शोभून दिसत होता, फार चांगला दिसत होता. तर अशी हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे, अशी ही हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे. हत्ती, घोडे, बैल, गाय, म्हैस, हत्ती हे सुद्धा पशूंना आसरा भट्टारकच देणार, असं मठ संस्था देणार. ह्या मठाला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि ह्या मठात जसं हत्ती गेलं तसं परत हत्ती यायला पाहिजे हीच आमची सांगोडेकरांची, सगळ्या महिलांची, सगळ्या लहान वर्गांची हीच इच्छा आहे. मी रेखा राजगोंडा पाटील. नांदणी मठाचे हत्ती हे 1200 वर्षापूर्वीपासून नांदत आलेलं आहे. ते आता त्याला एवढं छान त्याला इथं रमलं होतं. तिथं आता जाऊन काय करत असेल आम्हाला हे माहीत नाही, पण त्यांनी नेलं हे आम्हाला हे परत हे मिळायलाच पाहिजे एवढं आमची हक्क आहे. मी 91 साली त्या गावात ज्या वेळेला लग्न करून गेलो त्याच वेळेला त्या हत्तीला पण मठात आणलं होतं. माझी लहान मुलं किंवा सगळी गल्लीतली लहान मुलं त्याच्या खांद्यावर खेळलेली आहेत. आमचा हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे हीच विनंती. आणि कोणी बी यावं आणि कोणी बी घेऊन जावं असा आमचा धर्मही नाही आणि मठही नाही. आमचा हे नांदणी मठाचं तेवढेच नव्हे तर पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र, इतर पूर्ण देशाचं शान आहे. आणि त्याच्यात नांदणी गावाचे नव्हे तर पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील नाव जोडले गेलेले आहे आणि त्याची काळजी घ्यायला आम्ही पूर्ण समर्थक आहोत. आमची जसे हत्ती घेऊन गेलेले आहेत तसे परत द्यावे एवढीच विनंती आहे, एवढीच विनंती.